ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापतंय। राज्यात महायुतीचे 70 उमेदवार निवडून आले। यावरून विरोधकांनी भाजप आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले। मवियाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याकरता थेट दबाव, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केला। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उबाठाच्या उमेदवाराला पोलीस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवला। पोलीस विक्रांत घाग नावाच्या उमेदवाराला घेऊन गेले आणि त्यानंतर त्याने अर्ज मागे घेतला असा आरोप जाधवांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये सापडणाऱ्या ड्रग्सचं केंद्रबिंदू साताऱ्यामध्ये आणि ठाण्यामध्ये आहे। याच पैशांमधून निवडणूक बिनविरोध करत असल्याचा आरोप राजन विचारेंनी केला। सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला। सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते। महाराष्ट्रामध्ये नवीन प्रकार या ठिकाणी जिंकण्यासाठी म्हणजे इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी पैसे देऊन, धमक्या देऊन, पोलीस यंत्रणा वापरून, त्याचबरोबर पैशाचा आमिष दाखवून कोट्यावधी रुपयाचा व्यवहार या ठिकाणी या संदर्भामध्ये झालेला आहे। आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे या मंडळीने।